नाचतो तुझ्या पुढे. छान दिसते का मी आज? साडी कशी दिसते काय माहिती. फोटो तर खूप छान येत आहेत ना. वाव, नेल्स किती मस्त दिसत आहेत माझे. मी दिसू राहिले त्याच्यात. खराब झालं व्हिडिओ माझं सगळं. का बरं? मी दिसले म्हणून का? मग तुम्हाला माहिती आहे ना मी व्हिडिओ बनवते. उभी राह ना. काय करत होती? अशी 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 माहिती आहे ना रील काढत असते मी. हा ना. तो बापाच्या घरी तेच करीत होती का? मग हा तेच करत होते ना. इड करायला त्याच्यासाठी आली का तू? रील काढायसाठी? हा मग काय करणार आहे मी? हाय भटक भावानी. हा उठल्यापासून साडी नेसतीन, लाली लावीतीन, गंध पावडर करतीन, इटल्या फटीत चमकी भरीतीन, भवळ्या काळ्या करती. हा काय चालवलं काय तो? ओ असं काही काय बोलताय? मोबाईल घेऊन बसती, रील काय काढती, स्वतःच्याच मनाला हसती काय, मुरडती काय. हात कोणाला लावता? हात कुणाला लावतो म्हणजे तू काय मला दम देऊ राहिली काय? हा सासू आहे तुझी मी. हा सासू आहे तर मग काय हात लावताल का मला? हा मग हात समोर ठेवायचे समजलं का? बाय 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 बाय. हा सासूला फिरून बोलती का ग? लाज नाही वाटत का तुला? तुझ्या बापाने हे शिकवलं का तुला? माझ्या पप्पांना काय बोलायचं नाही बरं का. हा ना. हा आपला विषय ना तर आपलाच बोलायचं. हा का? तुझ्या बापाला आज बोलून घेते ना मी. काय करता बापाला सांगते ना तू चाळे आरशात पाहून मोबाईल मध्ये गुलुगुलू हसती. कोणाशी हसत होती? हसत नव्हते, व्हिडिओ बनवत होते. दिसलं नाही का? आले आणि व्हिडिओ खराब केला माझा. हा का? मग काय स्वतःला काय लय अप्सरा समजू राहिली का? हायच की अप्सरा. अप्सरापेक्षा कमी नाही मी. हा मग तिकडे जायचं ना एखाद्या याच्यामध्ये जाऊन बसायचं. इड काला आली आमच्या घरी? मला तेच पाहिजे होतं. मला राजमहालात जाऊन बसायचं होतं. तुमच्या मुलाने आणलं या पत्र्याच्या घरात मला बसायला. तेव्हा बरं तुला आवडला. हा तेव्हा कसा आवडला? मग तेव्हा तर खूप मोठ्या मोठ्या बाता केलत्या मला. हा ना. काय म्हणत होता? हा माझ्या घरी बंगला आहे, हे ते हिथं आणलंय. हिथं काय करावं लागतंय? रोजची तुमची धुणं भांडीच करावं लागतात, रोजची तुमची कपडे धुवावं लागतात. आणि जरा मी फोन घेऊन बसले की दुखतंय तुमच्या पोटामध्ये. किती दिवस झाले तुला येऊन पळून आली तू इथं? हे भावाने आल्यापासून एक काम केलं का तो सुईचं? हा फक्त खातीन, हात पुशीतीन, बसती, गादेव काय लोळतीन, बाहेर काय येतीन, मोबाईल मध्ये काय पाहती, दुसरं काही काम करते का तू? मग कशाला मी करू? तुम्ही आहेत ना अजून. तरी मी काना मागे टाकीत होते का? जाऊ दे आता करायला लागली का? हा मला थांब ना. तो सासऱ्याला सांगते ना तो चाळे आणि तो बापाला बोलून घेते ना मी. नाही घाबरत जा. मी काय म्हणते इकडे या तुम्ही. मध्ये काय अंडे घालू राहिले का? झोपलो होतो काय? झोपले होते. तुम्हाला झोप येते तरी कशा? आता काय झालं काय तुला? इकडे या पहिले इकडे या. काय? हा देख ना दिवाण भीतीवर ठेवा. मला पान फुलवा. हिला काला फक्त नटायला थटायला मोबाईल पाला करून आणली काही अप्सरा. काय म्हणले घरात काय अंडे घालीत होते का? अरे झोप लागली होती. आता काय करू? झोपा कशा येत्या? मग काय करायचं? हे पाहिलं का? अशी पाहती मुख्य काय घेती? जाऊ दे रे पाव जरा. ओ सासूबाई मुके नाही घेत कुणाचे मी. पाऊट देते पाऊट. असं त्यांचं ते चाललंय. काय चाललंय कॉलेजला. मग जाय ना. मग पैसे लागत होते. तुझे कोणते काढू वय? 500. घे तवाल काढू. मम्मी सांग ना दादाला 500 रुपये द्यायला. कुठे चालली तू? कॉलेजला. तिकडे पैसे काय लागत आहे? अगं आज आमच्या सरांचा बर्थडे आहे. केक सगळे मिळून घेणार आहे. हा का? अगं आम्ही शाळेत जायचो तेव्हा मास्तरांचा नव्हता बर्थडे करीत कुणी, आमचाही नव्हता करीत. पैशाचं झाड याल का व्हायचंय का? त्या सरांना डायरेक्ट सांग त्या मास्तरला माझ्या आईने पैसे नाही दिले म्हणा. जाय निघिड. 10 रुपये नाही माग काहीच नाही. 10 रुपये तुम्ही गागायचं नाही. शिस्ती सांगतो. तू पैशाच्या बाबतीत चिकाटे ना. मग पैसा आधी 1-1 रुपयासाठी उरावणीची मारावं लागत आहे. उरावणीची उरावच देणार एकाची पुचकुच असेल जरा. आणि स्वतः तू काही तांब्याचं कपाळ ठेवलं ते काय तू आधी तुम्ही तांगड्यावर करून जाणार.
ए मम्मी गप गप तू दादा ना असं काही नको बोलत जाऊ. ए तू निघ बरं येणं डोकं का एक तर या बायाने एक डोकं खराब केलं आणली ही अप्सरा ही सारखी मोबाईल पाहती आणि तू सारखी बुडकळती बाहेर. कळत नाही ती सारखी मोबाईल. ओ कुणाला म्हणते मोबाईल बघत बसती? तुम्ही येऊन काम धंदे करता का? काही सगळं मी करते तेव्हा मोबाईल घेऊन बसते मी. काय बोलत आहे सुन बाईला? महापुरी नको हे करू. तुमची मुलगी आहे म्हणून तुम्ही मला दापणार का? मी पण तुमची सूनबाई आहे. माझी साईड घेता का तुम्ही? नाही घेत. मुलीची साईड बरोबर घेता. काय बोलते का तुला तिच्यावर का ताव काढून राहिली? मग आता मी त्यांना काय बोलली होती का? तेच मला बोलताय ना. कोण बोललं? कोण बोललं आता? अरे आपलं पिंडाडा बोललो तिला. अहो पण ही बाया मम्मी पाय तुम्हाला कळत का रे? तू सासू ना अहो, सुद्धा वागायला निघाली का? मला हेच कळत नाही ती माझी सासू का मी तिची सासू आहे. हा आमच्या चढू राहिली ऐक तू. ना. हा एवढी उलट झाली का? उल मस्त. तुला माहितीये का दादानी साईड घेऊ डोक्यावर चढवली. हा तुम्ही तर या हो आगीत तेल वाता अजून येऊन. तेवढीच काम आहे तुम्हाला. वाटायची सवय नाही मला कळलं का? तर दिसतच आहे आम्हाला. अरे लोकांचं लेकरू आहे जरा आपल्या ताब्यात दिले कसं सांभाळावा. हा मेला आहे ना हा मेला सुनाच्या पुढं पुढं करीतो. हा फक्त तिच्या साड्या धुवायचा राहिला आता. लय आणली 5 वाशिंग माझं नाव. हा 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 तू अख्ख्या गावात फिरते छम्मक छल्लो आणि ते नाही सांगणार. माझं बरोबर सांग. घ्या मी माझ्या बापाची तर फिरते. हा बापाच्या इथं फिरते. तिच्यासारखं नाही, थांब, लग्न थांब. झाल्यावर नाही फिरत. काय हा. दिसून बाई काय बोलली तू महापुरीला इतक्यात? काय बोलले? छमक छल्लू म्हणजे काय? माझी पोर काही हे काय गावात फिरायला? मग तुम्ही मला किती नाव ठेवतो? स्वतःच्या पोरीचं अगं. बघा ना. म्हणजे स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून. ही बाई तो बोलूनच दे ना बाई. अगं बरोबर टाकते. अरे तुला लावता का सगळे तुमची घ्या ठेसू तुम्ही. अहो. तुमची तुम्ही ठेसून घ्या आता. या बाय हा. अगं माझी पोर आहे ना शाळा शिकते अरे तिला- शाळा सारखी अशी मोबाईल नाही पाहत हा? आणि मुख्य नाही घेत हा अशी. मग मी पण चांगली शिकलेली आहे समजलं ना. तुमची मुलगी बघा माझ्या तुमच्या समोर काय नाही करत. काय काय करता सांगा की जरा. काय केलं काय केलं? हिच्या बापाला पहिला फोन लाव. कशाला? हिच्या पहिल्या बापाला फोन अरे लाव. काय केलं तिला? काय केलं म्हणजे? काय तिच्या बापाला बोलली? आमच्या आपल्या वय चढतील पुरी वय चढतील हिला लाज नाही वाटत अरे का? तुम्ही चढ्यासारखंच वागू राहिले ना. भया हा अरे बाय. हा माणूस आहे एक शब्द माय बाजूनी बोला ना. अरे तू आज तेच केलंय आतापर्यंत. तू कोणता आईला सुख दिलं सांग. हा? तुमची आई तशीच होती. हा रे? हा तिच्या अंगातले नखरे होती. अरे तो आला पाहून अजून 4-2 वर्ष जगली असती माई म्हातारी. मम्मी पण तो दाखा म्हणून लवकर गेली. माय दाखामुळे हा. ती गेली तिने पाप केलं गेली वरता अरे, करून. पाप केलं ना. अशांना लवकर नेतो तू देव. बरं झाली पुण्य करायला आली ना. मी चांगली होते म्हणून या, तिला- या बोला बाय. ते. मी चांगली होते ना म्हणून तिला सांभाळलं. दुसरी तुम्ही मला लय वैताग दिलाय. तुम्हाला पैसे ए, देते हे पेटाळे, रे. जावा इथून पैसे मागताय खुशाल. काय मी पैसे माझ्या होतात बापाकडे का? मागितले, हा. तुझ्याकडे मागितले. मग माझा नवरा कमवतो समजलं. काय बापाकडे मागताय? लय शहाणे निघायचं. पोरीला नको ए, बोलू. दोस्त बरोबर पुरीला. काय आपल्या पोरीला नाही नाही तशी तुम्ही ना बोलत मला हात कसं बरं लावताय? हात तुमचा काय हक्क मला हात लावायचा? काय संबंध आहे तुमचा? हक्क हक्क विचारायला बाई, लागली तू? सासूबाई त्या असं आगाव नको जाऊ तिच्या. हक्क विचारायला मला कळच ते हात हे करते हात झडपट करायला लागले. थांबा जरा. तुम्हाला ना मी बघतेच माझ्या नवऱ्यालाच फोन लावते आता. थांबा. हा? तो नवरा कुठून आणला ग तो? नवरा कुठून आणला तो? भावरा माझा मुलगा येतो. माझा पण नवरा येतो. तुझा नवरा आत्ता झाला मग मी जन्ममध्ये येले त्याला 9 महिने थांबा वय जरा. झालेले. मी माझ्या नवऱ्यालाच फोन लावते. हा, हॅलो हा, बोलव त्याला इथं. त्याला सांगते ना. ओ तुम्ही कुठे घरी या पहिलं. काय झालं? घरी या बरं तुम्ही. ऐ मला नाही काढायचे आज फोटो. तू तुझं काढ. फोटो काढायचे नाहीत आपल्याला. घरी या तुमचे दुसरे फोटो काढून दाखवते तुमच्या आई बापाचे. हा काय झालं पण? तुम्ही घरी या म्हटलं ना पहिलं. या घरी लवकर. आलो आलडू नको लई. हा मग आता बघतेच तुम्हाला. हाय कोण कोणाला बघतं मी पाहते ना. मी पण पाहते ना कोण कुणाला भारी पडतात. तुझा नवरा ना माझा मुलगा येतो लक्षात ठेव. हा माझा पण नवरा येतो. हा ना हा भिंगुरे. हा ना भावाने सासरा ए, झालं पण झालं काय तुमचं? झालं काय या मला? भावाने झालं काय केला. नेमकं? या भावा- झालं काय? अरे मग तुझ्या येईला तो बायकोची ती काय सांगतो? अरे मेल्या काळ तोंड्या तुम्हा एक शब्दानी बाजू घे ना. तुम्हा नवरा आहे का वैरी तू? तुमचे भांडण झाले काय? तू काय बाजू घेऊ सांग? काय बाजू घेऊ? या मी बाय- जाऊ का? ऐ, का रे तुमचे दोघांचे भांडण झाले का तुमच्या दोघीचे झाले? ए रताळ्या नीट ओ, ऐक की नाही? ओ, मला इथं काय तुम्ही हे ह्यांचं ऐकाय ठेवलंय का? हा तू कशाला भांडती मग? मी भांडले का? मी माझं इथं रील काढत बसले आलत मध्ये तिथं थोबाड घेऊन.
अरे तू कशाला येत सर असती? सकाळपासून आहे ना मोबाईल पाहती ही भिंगुरी नुसतं म्हणायला गेले तर माव चढून राहिली काय काय बोलू राहिली मला असं झटपट करायला लागले माराय बिरायला लागले मी काय ऐकून घेऊ बरं बरंच तुला फोन केला एकाच दोन सांगू राहिली हा म्हणजे तू माझा मुलगा आहे आधी कोणाचा आहे तू माझा आहे ना का हिचा आहे ऐक ना. माझं आहे बया, काय करू काय रडू नको. तुला किती वेळेस सांगितलं, लय नाटके करते आजची लय नाटके. तिला किती वेळेस सांगितलं बोलू नको, तिला करू दे काम. हा. हा? अरे काहीच काम करीत नाही ती सगळं काम मी करते बाबा, आता काय सांगू तुला काय? ही भवानी अशीच राहती माथन बसेल काय म्हणते? अगं ते काम मी करते चहा करते ना सकाळी चहा. मग चहा करती तर काय उपकार करते काय तू तिच्या बाजूनी बोलायला लागला का? मग किती मोठं काम आहे तुम्हाला जमतं का बायकोचा पाय पडा झाला का रे 2 दिवसात बैल झाला का अगं झाडून घेतलं सकाळी तिनं झाडून. ज्या आईनी 9 महिने वज वागवलं जन्म दिला तिला इसरतो का काय अगं तिला सवय नाही शहरातली ती. तू अशी बत्ती तू सगळं करते माझं तू बारीक काय झाली बारीक कशी होईल माय अंगकाठीच तशी आहे मा बापाच्या घरी चांगलं चुंगलं खायला इडा आल्यापासून पार माई वाळली ही पिदाक माया नशिबात पडली हा सुनाच्या बाजूनी काय वार घेऊन बोलतो एवढ्या दिवस कोण काम आलं तुला ना आता म्हातारपणी कोण येणार आहे काम सुन येणार आहे का बायको येणार आहे काय म्हणते? सोना देखत दारे चोरे करते. मग सुना देखत करती तर काय ती काय माय सासू आहे काय तिला घाबरू मी हा माय सासूला कधी घाबरले नाही तर हिला घाबरेल काय हा. भावानीला म्हणून तुम्हाला आता ही परत फेड आहे पहिला असे वागलेत ना म्हणून तुमच्या सोबत आता असं होते नाही. पहिलं जे आपण करतो ना ते नंतर आपल्या पदरात बरोबर आहे, पडतं बरोबर आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. तुला आईलाय ना त्रास दिला ना आता तुला सुद्धा तू त्रास देणार. हा ना हा. त्रास कशी देती पाहती ना तू ना तू मला किती दाबायचा प्रयत्न केला ना ही शांती दाबत नाही कोणाला एक ये लक्षात बघ, ठेवा. ये मला बघ. वाटलं मी सासूला घरात बसवील शा- गप बसवील ते पावर तिकडे करायचा माझ्यावर नाही करायचा शाते, आणि हम्याला जर बायकोचा पाय पडा झाला ना तर याच्याकडे बी पाहिल ए, तू शाते. भांडू नको. आता पहिलं नाही राहिलं आता या हाताने करायचं या हाताने फेडायचं. हा ना हा बरं, म्हणजे बाय काय फेड चालू आहे काही मग आता तो बायला जर व्यवस्थित सांभाळला असतं अरे बाबा, फेड तर तू चालू आहे, तू घरात चाल चाल तू घरात हा? मला घरात काल घाल मला घरात काल घालती घरात काल घालती मला तू घरात नाही काल घालती घरात. सांगते ना तुला मी काय? घरात सांगते ना काल नाही तो आतापर्यंत हेच केलं मला थांब, थांब. घरात चाल. पाहते आता इकडे नको अहो तुमच्या आईने ना नको करू तुम्हाला सांगते तुमच्या आईने मला लय त्रास दिलाय बर का तुम्ही मला लग्नाच्या आधी लय बडे बडे बाता मारल्या होत्या माझं घर असं आहे माझं घर हे राजमहल आहे ताजमहल आहे मला कोणतं महल नाही दिलं मला आणलं हे पत्र्याच्या घरामध्ये काही सुख नाही द्याय ना तुम्ही अगं, मला आता नाही भांडणार ते सांगितलं तिला समजून मी. तुमची आई बघा मला कशी करती भांडू नको, हाणमार तू सांगत आहे करती. मी. आणि ते- त्याला एक शब्द बोलायचा नाही, मारी तो का काय आईला शब्द बोलायचा नाही. का रे काळ तोंड्या कुठं फिरशील एवढं असं बॉट करीतो अगं. हा, पहिलं आईशी कधी असं बॉट केलं का रे तिला सवय नाही कामाची. हा ना मला सवय आहे ना नाही रे, आईला मारा जाऊ ना तू आईला मारा जाऊ नका अहो, या इथं नाला करते. तुला लागल हा? तुला लागल तुला बाजूला. वाटतं ना? तिला हा? लागल तिला लागल मला ठिसू दे तिला नको हा? ठिसू देऊ. हा? तुम्ही कशाला भडकू राहिले बरोबर आहे माझ्या? ना? अहो या काळ तोंड्यानी का? कधी असं हात केला नाही कधी असं बॉट केलं नाही ओ बाबा तुझा पाय तुम्ही पडायला साईड बदलली का तुमची नाही रे सुनबाई तसं नाही. तुम्ही साईड बदलली इतक्या वेळ तुम्ही माझी साईड घेत होते आता तुम्ही माझी साईड घेईन ना आता तुम्ही पण हिच्यावानी झाले अगं, कसं राहते आहे? मला माहिती तुम्ही पण माझ्यासोबत खोटपणा केला तुम्ही नखरे करतायत माहितीये मला भवानी बोलून सुद्धा देत नाही हो. जाऊ दे, शांती, जाऊ दे. त्यांना माहितीये शांती, त्यांना माहितीये बायको देणार आहे खायला. सुना देखत रडत असते काचे. रडा, तुम्ही मला रडायला लावलं या भवानी देखत डोळे पण डोळे. माझी इज्जत घालवली थांब, थांब, थांब. मा बाजूनी बोला ना आणि हा सुद्धा मेला उलटला आता त्या पावडं उचललं होतं पाहिले एका रडत त्याला. हा? तिला कळलं ना हिच्या बाजूनी कुणीच नाही म्हणून ती डोक्यावर बसली तुमच्या हा? तुम्ही कस काय बदलले पण बदल बदल. तुम्हाला कळलं खायला बायकोच देणार आहे रात्री आणि तू काय द्यायचं आम्हाला माहिती झालं. त्याच्यामुळं हा चला बा चाललंय बा. हा? काय या मेलं दही बदलून झालं हो या पोरामध्ये नाही नाही, हा, शिकवला मला असं शिकवला वाटलं नव्हतं. शांती शिकवला त्या बायको त्याच्या बायकोला त्याला. हा, या भवानीने हा. काम धरलं. ओ मला भावानी कसं काय म्हणता तुम्ही अगं, असं नव्हतं ग माझं लेकरू ग कान भरवले ग तो तुमच्यामुळेच बिघडलंय तुमचं लेक. तो फितावला त्याला काही करणी केली का हा करणी नाही केली मी आल्यापासून सुधारलंय तुमचं लेक लिंब उतरून टाकले नको का? बोलू. तुमचं खानदान असं आहे का काय डोळ्यात बोट जाईन तिच्या. शांती. जाईल म्हणून. तुमची ऐका. तर ना माझ्यावर काळी नजरच आहे तुमच्यामुळेच मी आजारी पडते तुला जमायला लागला. नव्हतं हो. काय? घरात आलं का माझ जवळ या बसायचं बघ. आई तुला पाणी देऊ का आई तुला चहा ठेवू का ही आल्यापासून बिघडलं हो माझं पोर. खरं ऐक ना सांगते. शांती हा, काय झालं माहिती काय का केलं काय नाही नी? हा ओ तुमची आई ना मला लय बोलते लय त्रास मी देते काहीच बोलत नाही.
तो शिकले आता आईचं बघून भांडायला बरं का. वा मला अभिमान आहे तुझा. असंच भांडत जा वय पुढे थोडं. हा? चलो द्या तुमचं. शांती आपलं पोर आहे ना जोपर्यंत लग्न व्हायला होतं तोवर आपला होता. एकदा लग्न झालं का बायकोचा होतोय. हा ना? घरात राहते. तुला माहित होतं का सगळं? काय हा? अरे असं आहेच आता जगात. हा, बरं नाही बाबा, बरं दोघं कुदावले तर माव. ओ मला सांगा, मला मोठ्या घरात नाही, मला हे पत्र्याच्या घरात राहायचं. मला नको भांडू. आईला बोल आईला आईला. तुमचं चलू द्या ना. तो करून आणली ही अप्सरा. देख ना दिवाण भीतीवर ठेवा. हायच मी अप्सरा. फक्त दिसायला हिला येतं काय? हा. हा? तोय तुम्हाला ना- बाबा आईने काय शिकवलं का नाही तुम्हाला राग काय येतो माहिती का? तुमची मुली काहीच नाही ना तुमच्या मुलीमध्ये. दुसऱ्याची मुलगी चांगली दिसते ना म्हणून तुम्हाला ना कसं तरी व्हायला लागले. कोणाला बोलती? माझ्या पोरीत काय कमी? हा? काय दिसत नाही का काय काय कमी? तशी चंद्राची कोर आहे माझी. अगं बाई 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 हा. गटरातले कोण दिसते ती मला. 50 मागणे येऊन गेले 50. हा हा. पण ती एक पण हा नाही बोलला. शांती. पसंत केले तिच्या शांती. तळपायासारखे नव्हते. अहो, नाही, नाही, नाही. अरे मेले तो काय चालवलं? चल घरामध्ये चल. तुझ्याकडे पाहते चल. शांती. अरे. अरे काय काय होती. अरे मेल्या काला घसात आणि तो हा एक खापराचा असतं तर फुटून गेला असतं का रे. इकडं वय असा काय सुना देखत माझी इज्जत काढतो का? हा लाज वाटते का तुला? ती काम येणार आहे का? मी काम येणार आहे म्हातारपणी? हा बाव चाळला का काय तू? ती पार डोक्यावर बसली ना आपल्यावाल्या. अरे पण तुला कळत नाही का शांती. अरे असा गोमुतात लुळशील खितपत पडशील तो याच्यात किडे पडतील पण मी उस्तारा येणार नाही आता. हा एवढी माझी इज्जत घालवली काय तो? एवढा माझ महिना तुला ना असं वाटत होतं असं सुना मुला देखत काही केलं नाही. नाही तर तो आहे ना नरडीचा घोट घेतला असता. हा तुला माहित आहे ना मग मी कशी येते? हा बसत बसन उठत उठ एका रट्ट्यात तुला पाहिजे ते माहित आहे ना? तुला माहित आहे ना? या बाबा. वरडू नको वरडू नको वरडू. अरे दात पडले. बाय आवाज बंद कर. तुला माहित आहे ना एवढे दिवस शांतीच्या धाकात राहिला. तुला वाटलं सून आल्यावर ही गप होईल, मला मारणार नाही, मला बोलणार नाही. अरे तो तुकडे तुकडे करील मी. आलं का ध्यानात ना आलाय का? हा तुला ना आता मी असा गोमुतातच लोळायला इथे. हा बरं मी हागून येऊ इतक्यात. हागून तुला हागीड चटीत आणील मी. चालला कुठं मेल्या? मला सांग बोलशील का सुना देखत नाही आता नाही बोलला. बोलशील. तिचा बाप आला का आपल्या बाजून राहू आपण. हा ना फार मागून माझी बाजू घेतो. सुन अशी सुन तशी आधी तिच्या समोर माझी इज्जत तिच्या बापाला काढ. फोन करू का. तू या बाय बोलशील का सुना नाही, मला आता नाही, आता नाही बोलणार. माफी माग माई नाही, माफी माग शांती ना. अगं नवरा आहे का? हा नवरा नाही भावरा आहे तू. मी फोन करतो हा, बघ. काळ तोंडे अरे मी म्हणून राहिले तुला कुत्र उंगत थांब, तिच्या बापाला फोन नव्हतं. करतो. हा थांब, थांब. बोलवून घेते म्हातारड्याला. हॅलो राम राम. ये बा. काय होई बोला. कुठे हो तुम्ही आता? इकडे पारावर बसलेले. हो बरं मी काय या ना घरी या ना तुम्ही आमच्या. तुमच्या घरी हा का अचानक काही कार्यक्रम आहे का? नाही कार्यक्रम नाही. काय झालं हा. तुमची सून आहे ना हा. मा बायकोशी लय भांडती हो. जागा भांडत्या काय म्हणावं नका धरू. लगेच ये लगेच ये भाऊ लगेच. म्हणजे काही वाढवा झाला नाही का? ना आम्हाला ठेवायची नाही ती. फैसला करायचा. फारकत आहे हा. फारकत. हा एवढे काही टाकू येतो हा, लगेच ये. त्या चादड्याला म्हणावं लगेच येईड. हा लगेच ये भाऊ या बाय. हा ठीक आहे. बरं तो येईपर्यंत मी येऊ हागवतो बरं. हा हा तू हागून ये. पण तुला असं वाटतं असेल शांती आता पाहुण्याला फोन केला ये बायला. हा हा येतोय का तो निबरा? येतोय बरोबर. बरं तोपर्यंत येऊ मिठा बेवरून जाऊ. हा जाय हा जा. आता नाव नको घेऊ त्यांचं. नाही मी काल नाव घेते. तिच्या बापाला आल्यावर सांगते ना सगळं. नाही ना त्याला आपण सांगू देऊ मग तू सोन्याच्या घेऊन जाईल. हा हा? नाही तिचं माझं जमणारच नाही. भले आपल्या पोरे तिच्या मागे गेलं तर चालेल. हा पोरे ना? सुद्धा नको आपल्याला. हा का? आपण दोघंच राहू. मी मग म्हणजे मला सून नको का दुसरी? काल 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 करतो. हा ना बर त्यानं एक ते लव्ह मॅरेज करून येईल. हा आणि सांग ती चुकल का आता. बर पाहू ना तिचा बाप आले हो. पोराचं मला निर्णय घेऊ द्या आधी. तुम्ही जा हागून यावा. मला तर नकोच येते पोरे. हा जा हा तुम्ही जा. तू फक्त आता बोल मग तुझ्याकडे पाहते मी. हा मला फिरून बोलती सटवी. आणि हा मेला तिची बाजू घेतो. रांडकीचा हा मेला एक. बस बर इथं. तू ना ऐकत नाही अजिबात. लय टेन्शन घेते तू. तुम्हीच माझं ऐकत नाही. आणि हे बघा मला आता इथं काही राहायचं नाहीये. मला ना खूप वैताग आलाय रोजचं हे भांडण करून. कुठं जायचं मग? मी चालले इथून निघून. अगं असं काय करते तू? मला सोडून चालली का आता? हा मग
मला हे सगळं सहन करावं लागते. मला तुम्ही लग्नाच्या आधी किती खोटं बोलले. तुला नुसतं घरात बसून ठेवन, इतकं भारी घर आहे, एसी मध्ये राहशील तू, घरात एसी आहे, घरात तुमच्या फॅन सुद्धा नाहीये, मला इतकं गरम होतं. अगं आईचा स्वभाव आहे तसा, तू समजून घे ना थोडंफार. तुमच्याही माझ्यासोबत नीट वागतच नाही, आणि त्यात तुमची ती बहीण दीडशानी, तिला तर अक्कल नावाचं भागच नाहीये. हे बघ, एक काम कर, आता पुढच्या वेळेस काय कर, तू होऊन ना भांडण कर, म्हणजे काय होईल आपल्याला कारण सापडेल ना सेपरेट राहायला. नाही मला माहित नाही, पुढच्या वेळेसची मी वाटच बघणार. पुढच्या वेळेस नाही, उद्याच काढ, नाही संध्याकाळीच भांडण कर, आपण लगेच सेपरेट जाऊ राहायला. मी काय तेच करत बसू का, भांडणच काढत बसू का? मग माझ्या रील कधी होणार तेच तुम्ही सांगा मला. अगं एक दिवस काय होतं नाही टाकलं तर, हा तू भांडण कर, आज आपण ना लगेच जाऊ रानात राहायला जाऊ. तुम्ही म्हणताय ना तर तसंच करणार. आणि हे बघा, चांगल्या घरात न्यायचं मला, असं परत असं तुटक्या फुटक्या घरात आणायचं नाही बरं का. बरं एक काम करू, आपण ना पुण्याला जाऊ राहायला. हा चालेल, फ्लॅट घेऊ तिकडे. हा चालते. बघा आता कशी भांडण काढते मी ह्यांच्यासोबत परत. ओ मामा इकडे या. राम राम जावई. राम राम. अहो फोन आलता तुमच्या वडिलांचा. तुम्हाला? हा ना, पार अरे करे करी सुटला म्हणतो. काय भानगड आहे? ताबडतोब ये म्हणे. तुम्हाला अरे तुरे केलं त्यांनी? हा. आता तुम्ही थांबाच. सासूबाई, बाबा इकडे बाहेर या लवकर. अरे ऐक शांत व्हाय ना थोडं. सासू तुम्ही थांबा, तुम्ही शांत बसा. बाहेर या लवकर, या बाहेर. कुणाला विचारून माझ्या बाबाला तुम्ही अरे तुरे केलं? कुणाला विचारून केलं? हात खाली घे, हात खाली घे. तुला काय वाटलं माझा बाप आला म्हणजे मी लई आता मोठी ये होईल महाराणी? हात खाली घ्यायचा, नीट बोलायचं. शांत पण अरे तुरे करायचा तुमचा संबंधच काय मला ते सांगा. अरे यांनी नाही केलं. मग कुणी केलं? माझा वेई कोण आहे? सासऱ्यांनी केलं. सासरे इकडे. बाबा म्हणून माझ्या डोक्यावर चढलं का तुम्ही? हागायला गेलाय तो, येईल दम काढ थोडी. बाई मी काय म्हणते म्हणजे गाणं कधीपासून म्हणायला लागले बाबा? गाणं काच गाणं तू म्हणली ना, हा गायला गेला. हागायला म्हणजे डब्याला गेला. अच्छा, संडासला गेले. म्हटलं बाबा कधीपासून गायला लागली? सुनाचं कोण कौतुक पाहून त्याला संडासला आवराण्यात गेला तो. का तुमचा मार खाऊन गेले ते सांगा. हा, मी माझा नवरा मारील नाही त्याला वर टांगील. तो काय बापा तोंडात? अरे पण शांत व्हायचं का? काय झालं? आले काय? राम राम. आले का हागून? ते डबरा तिकडे ठेवा बरं झालं आले का म्हटलं. आला का म्हटलं नाही राव. तिकडं. हा, आणि आलाय तिचा बाप आता निर्णय लावायचा. आले काय? आले हा, तुम्ही माझ्या बाबाला अरे तुरे कसं केलं? म्हणजे माझा अधिकार आहे. काय अरे तुरे करायचं? मग मा पोरा त्याची पोर दिले. मग काय उपकार केलं का काय? मग त्यांनी तुम्हाला अरे तुरे केलं का आजपर्यंत? नाही अजिबात नाही. कधी बोललो का मी? अरे का रे? माझा राग होता. तुमचे जर सारखेच भांडण चालले. तुमच्या आई बापांना सांभाळ बर का. माझ्या पप्पांना असं अरे तुरे करणार का ते? तुम्ही कस काय बोलले तसं सासऱ्याला माझ्या? मग मा बायकोची किती भांडली तुम्ही? पद्धत आहे का बोलायची तुमची? जाऊ द्या. ही पद्धत आहे? तुम्ही नीट राहा. तुम्ही तुमचे पाणी अरे तो आपे ऐका ना, ऐका. मला आज कळलं माझ्या बायकोला तुम्ही किती त्रास देता मी नसल्यावर घरी. जावई चुकलं. किती सासूरवास करते तू, एवढा सासूरवास. तू तर बरे बापोर घे घेतो पार. तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही सगळे तुम्ही इकडे वा. तुला आई बापांपेक्षा नाही. जावई माझ्या बायकोला कसं काय ताण देत तुम्ही? आई बापा गेले कुठं? माझ्या बायकोला ताण नाही द्यायचा. हा जाय ग बॅग भर. आम्ही चाललो पुण्याला राहायला, चाललो पुण्याला बॅग भर जाय. बायकोचा नवरा आहे. पुणे जायला दिल्ली जाय. खेळवणी काय बोलतात राव? खेळीनी केला. बाबा मला इतका वैताग दिलाय ना. आली तर ही पांढरी पाल तसं सगळं उलट वाटोळ झाला वाटोळ. तुमच्या काळे आहेत ना, थोबड तुमची काळे आहेत ना. मी आल्यावर गोर तरी झालेत. माझा उजाड पडलाय तुमच्यावर. मोठी अप्सरा लागू समजती स्वतःला. हायच मी अप्सरा 4 वेळा सांगितलं. मी तोंड झोडू नका तुम्हाला. हो बोल ना ते. तुमची पोर कशी बोलते? बोलायचं नाही. एक शब्द बोलायचं नाही. का सासरे आहे का मार्याचा काही? तुम्ही शांत बसा. तुम्ही समजून घ्या. म्हणजे मी शांत बसू? लय दिवसाची भांडणं चालली ती यांच्या दोघीचे. अहो मग पटकन फोन करायचा जावई तुम्ही. तुम्ही हिला कशाला बोलता? हिची काय चूक नाहीये. नाही ती आहे ना फटाफटा बोलू राहिली. मला शांत बस. पावडं जावं ना घेऊन का? जावई तुमची चूक झाली. पावडं तुम्ही माझ्या पाप झाला आपला. जन्माला देऊ.
महिने हो हा. याच्या टायमाला. अरे तवाच काढून टाकला असं परवड लागतं. काला ठेवलं जाऊ हे बघा आरडावाला काय घसा कोरडा करू नका. काला ठेवलं तू अहो शांत व्हा ना तुलाच तुम्ही. लय आग होती ना मला मुलू होऊ दे घे आगीन गाडीचे फुल. आता तुला गाडी खाली झोपून वरून गाडी घालायची तो अंगावर. तुम्ही अरे एवढंच करू हो राहिलं अरे करे नका. तुम्ही किती भांडा आम्हाला इथं राहायचं नाही ह्या घरात. बॅग भर जाय बॅग भर. बाबा हे बघा मला काही ह्यांच्याशी वाद घालून हे नाही करायचं. हळू बोल बेटा. पण मला खरंच बाबा हे खूप त्रास देतात तो. मी खरं खूप वैतागली. माझ्या डोळ्यासमोर बघितलंय. तुम्हाला माहितीये मला काय असं बघितलं रे? अंड्या काय पाहिलं तो? अंड्या. हा? अरे अजून अंड्यातच आहे तू. तू आमच्या उलटायला लागला का ही बाया आली तर? हा? बरं का आंटी एक जावई अहो इतक्या म्हणजे तुम्हाला 2 नाव आहे का हो? आता सुहास नाव मला माहिती होतं का ग? तुझ्या नवऱ्याला अंड्या म्हणते का हे? मला आता कळलं येणे ठेवलं एवढ्यात. अंड्या अहो, अंड्या नाव नाही अजून अंड्यात आहे हा. हा. याला अजून आताशी याच्या तोंडावर मिसूर फुटलं ना हा आई बापानं उलटायला लागला का अहो रे? येईन बाई आहे ना आता आपलं पोरग किती मोठं झालं ना तर ते लहानच वाटतं बरोबर आहे. हा. अंड्यातच आहे तू म्हणजे तुम्ही अंड्यातच आहे अजून आहे की नाही? अरे तुला उडतं पिल्लू ए. केलं आता उडायला लागला तर हा. चालला निघून बाहेर लगेच. आणि आम्ही एवढे दिवस सांभाळलं त्याचं काय त्याचं. काय केलं तो आपचं? पाहुणे ऐका हा? ऐका 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 मी काय म्हणतो तेवढं ऐका. या बाय माणूस आहे ना जन्माला आल्याबरोबर तो वायलीच असतो. आईच्या पोटातून लेकरू पडलं ना तर ते वायलीच राहतं. फक्त त्यांनी थोडं समजून उमजून घेतलं पाहिजे. नाही आम्हाला जायचंय. हा बाबा मला तर राहूच वाटत ना. रोजचं वडून माझं कसं दुखायला नको लागलं. ओरडू नको ओरडू बेटा. तुला वायली राहायचंय ना फक्त. हे बघ, वायली राहायचंय ना राहू द्या. मी तर तुमच्या म्हणतो पोरीने करणी केली त्याच्यावर नाही तर माझं लेकरू असं नव्हतं. मला खरंच कधी आमचं पोरं असं होतं. फिरून बोललं नाही त्याच्या कधीच बाबाला नाही. बोललं नाही. त्यांना कळतं त्या मला आपल्याला तुम्ही पुढे किती लावता. छळतात ते बरं म्हणून ते मला तसं तुम्ही फोन करतात. करून कासाठी बोलवलं? याच्यासाठीच ना. पांढरी पाल ही तुम्हाला ना दाखवलं असतं पण आता माझे बाबा आलेत ना म्हणून मी शांत आहे. ए बाई आता तो पाया पडू का? तू बाई, तू काय दाखवणार रे तू आमचा? काय दाखवणार रे तू आम्हाला? पालती घरात आली त्या घराचं वाटोळं केलं. सत्यानाश केलं या. या पोराला काय काम नव्हतं. असं म्हणा तुमच्या घरात लक्ष्मी आली लक्ष्मी. हा, लक्ष्मी अशी नाही राहत. हा लक्ष्मी आली असती तर आमच्या घरात अशी अगं. कटकट झाली नसती. त्या बाईची सून बाईची चुक आहे, आपल्या पोरीची चुक आहे. पाहुणे येतो मी बरं का. याला पळून रजिस्टर केलं ना. पाहुणे तुम्ही फोन केला मला बोलवलं ना येतो म्हटलं मी. येतो मी. हा बाबा तुमच्या हातावर वायली काढू द्या. अहो, मग ठीक तुमचं आहे. जावई अहो, पोर मी आहे. तेच म्हणतो ना ऐका ना तुम्ही. आम्हाला नका. आपण काय करू खाली बसून बोलू वाटल्यास मा पायाला नाही, कळ नाही, लागली. करा. त्याला मी आलो मला पाणी बिनी द्यायचं बाजूलाच राहिलं. हो, बरं. तुम्ही चालायची नाही, बसले नका. काय येईन बाई बाबा तुम्ही समजदार आहे माणूस आहे ना. पोटाच्या बाहेर पडलं सगळं वायलीच राहतं. मी तर म्हणतो ना खरोखर याबा माझे कार जावई म्हणून मी सांगत नाही. तुम्ही खरोखर यांची आहे ना यांची थोडी जिरू द्या. यांना प्रपंच कशाला म्हणतात हे कळू द्या. वायली निघू द्या. पुण्याला जाऊ द्या. मुंबईला जाऊ द्या. दिल्लीला जाऊ द्या. या बाई मी बी बाप आहे मला बी सुनमुल आहे. ऐका तुम्ही हे पटलं हा, हा. ऐका नाही तुम्ही नाराज होऊ नका. जाय पुण्याला जातो ना म्हणा. तेव्हा आम्ही काय अजून म्हातारी नाही. कसे ऐका. बोलले बरं मग काय रे बा? आमच्या हाताविषयी झुकावू. हा. जेव्हा ते घराबाहेर जातील ना तेव्हा त्याला घराची किंमत कळेल. प्रपंचाची किंमत कळेल खरं. काय आई बाप काय राहते? अजून त्यांना काटतं पोट्ट व्हायचंय. जेव्हा पोर जन्माला येईल ते पोर सांभाळायचं कसं ड्युटी करायची कशी हा. जरा, मग समजू त्या हो, जाऊ द्या. ए, जाऊ दे, हाऊस होते ना. तुमचा बिराड गुंडाळा. ठीक आहे. जा, निघा. मग सांगू ना त्यांना. आंट्या. निघ. आता तुम्ही शांत निघ. जर परत या दाराची पायरी चढले ना तर हा. पाय तोडून हातात दिले. येणार आम्ही हक्क आहे आमचं. ए हक्क हक्क कशाला यायचं तुला आता? हक्क सांगू का आता ऐक ऐक ऐक. हक्क हा भांडायचा असा हक्क राहतो का? या बाय तुम्ही जर खास ऋषीची असेल ना माय पोरगी असेल ना तू तुम्ही बी जा बाई स्वाभिमानाने जगा. तिकडे पुण्याला जा दिल्लीला जा आणि तर कुठे जा. आता ते मोकळ्या मनाने आहे ना तुम्हाला परवानगी देऊ राहिली आणि मी सुद्धा परवानगी देतो. तुम्ही लगेच बिराड भरायचं आणि पुण्याला जायचं आणि मला प्रपंच करून दाखवा. मग मी स्वाभिमानाने सांगाल बघ माझ्या काळीचा जावायचा कसा प्रपंच आहे. बरोबर नाही नाही, बरोबर तुम्ही येतो. हा हा मग जाऊन द्यायचं नाही यांना. हा, जा, जा, जा. चल सुटक्यात ही भर. उघड जाऊ द्या. हा. घाण जाऊ द्या. ते म्हणण्याऐवजी घाण बिन नका नका, म्हणू. जा, जा. ते म्हणण्याऐवजी मीच म्हणतो ना गेट आउट तुम्ही. गेट आउट यांच्या ही घरातून घाण get out. नकाच माझ्याजवळ. जा 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 आनंदाने जा जा. एक कारण ठेवायची हा. हा. बॅग भर. तुम्हाला लाज वाटत असेल ना तर दर्शन घ्या माझं वाला त्यांचं घ्या आणि मग जा वाटलं. आमचं नका दर्शन. हे बघा येई बघ. आम्हाला काही गरज ये नाही. बघ. हे जर इकडेच राहिले ना जे आम्ही 10 वर्ष जगायचो ना तर 2-3 वर्षातच मरतो. बरोबर आहे ना मानसिक टेन्शन हा. माझ्याकडे असतं ना. त्याच्यामुळे मग ती घाण जाऊ दे बाहेर. घाण नका निघा. म्हणू. बरं थांबू काय मग? नाही 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 थांबायचं नाही आता. आता चले जाओ जा मग तो काला तू. जा राहिला. तरी मग तो 2-3 वर्ष जातात ना मग हा? थांबलो तर. जा जेव्हा सुटक्यात पर्यंत जा. मग आम्हाला घर मोकळं 2-3 वर्षांनी. सासरीच्या पाया पडला. पड ना पड ना. सासूच्या पण
पडते. काय गरज जाय निघ इकडं कशाला थांबती. अगं पाय काळा पाय पडू ती. कोण मी नाही पाय पडून मी ना मला आहे ना सावली सुद्धा नको तो पाय ना आपला पाय ना तो जाऊ दे. सासऱ्याच्या पाय पडला. हे अशा वळणाचे आहेत म्हणून मी अशी वागते यांच्यासोबत. तू तशी वागली म्हणून मी वागते तुझ्याशी. हात जाऊन दे तुमच्या पुढे ना हात जोडले मी वैतागले सासू तुम्हाला. म्हणजे आईच्या ठिकाणी राहते सासरा बापाच्या ठिकाणी राहतो. तुझा आणि बाप सून कसा पण कळतो? मुलीच्या ठिकाणी राहते. हो. तुम्ही जर मला मुलीवाणी वागवलं असतं तर मी पण असं कुठं नसतं कमी केलं. पडले मी कुठं कमी अरे पडले? दे रे तर हा? पूर्वा बेटा या बा जा, जा, जाओ. राग येतो तू रागाच्या जाय, भरात सुन पाया बाई, पडाय गेली त्याच्यामुळे तिला लुटून दिलं जाऊ दे मर सुन बाई जाय. थोडस राग शांत येई होईल ना मग येई बा त्यांना जाऊ द्या आणि जा तू बा, तयारी आम्हाला कर आहे ना, बिंदास कपडे लत्ते आम्हाला- साड्या बिड्या सगळे घे तुझ्या जा शांततेची गरज आहे आम्हाला. हा, हे आले. हाला पा. पाय पड्या पा. जा सगळे कपडे पा पाय पड्या. घ्या घ्या रिक्षा बाय, करा बाय. आणि जा याच्यात माझे कपडे बर का पा बायकोचा पाय पड्या. अहो, गप्प बसायला पाहुणे दहा, आता. पंधरा साड्या दे. त्याला आई बापाला सोडून. नको भुकू गप आता. जा हा. स्टँडवर सोडायला चला ना स्टँडवर पर्यंत जातो का तू? अरे सासरा आहे ना या तो. बाई मी तर म्हणतो ना महिनाभर फोन सुद्धा करू नका मला बी करू नका आणि त्यांना तर अजिबात करू नका 5-10 हजार द्या म्हणजे आम्हाला महिनाभर टेन्शन जा हो जा अहो काम धंदा बघा नाही नाही मी द्यायला लागलो ना त्याच्यामुळे तुम्ही माझ्यातून गेले दोघ जण हा माझ्या पप्पांकडे कसे काय तुम्ही पैसे मागते. अजिबात देणार नाही तुमच्या पप्पाकडे माग. भाड खाऊ मेला चालला भाड्या कोणतं तोंड बी- बायकोची बॅग घेऊन कोणत्या चालला. तोंडाने पैसे मागा पप्पाकडे चला घरात गेला जा. बॅग भरून अहो आणली. मग आता आम्ही जाणार कसं. जा भीक मागा स्टेशनवर जा भीक मागा म्हणा आम्हाला भाड्याला पैसे द्या जा लय उंडरले ना तुम्ही दे ना दे तिकडे तिकडे लय उंडरले ना घरामध्ये हा भरल्या घरामध्ये खाता माझा आला तुम्हाला आता जा मला फोन नाही करायचा हा? अजिबात नाही करायचा जा बाय. हा बाय करून काढला हा बाय काय माहिती हा अवघड ये बुवा, हे अवघड आहे. आम्हाला वाटत होतं पोर चांगलं बाय आहे. येईन बाई मी आहे ना मी तिच्या वतीनं माफी मागतो तुमची नका रडू पाहुणे भाऊ काय बाय आमचं पोर आम्ही एवढं झालं तर घराच्या बाहेर नाही निघालं कधी. अरे काळ तोंडे आता रडतो का हा पहिल्या डोक्यावर बसून ठेवला तो. आता जाऊ हे द्या, आठवण जाऊ येतील द्या. आम्हाला. बाई, तुम्ही आहे ना तुम्ही धट्टे खट्टे तुमच्या आले. पोरीला तर- आमचं पोर एवढं म्हणजे लग्न झालं तरी अजूनपर्यंत घराच्या बाहेर नव्हता पण आता तुमच्या पोरीनं बाहेर काढला हो. या बाय वही बा तुम्हाला आता आहे ना मी जर 50 वर्षाचा इतिहास जर बोललो ना तर येईन बाई माझ्या बहिणीसारखी त्यांना बी राग येईल हे बाय घरोघर मातीच्या चुली आहे. काढला बाहेर ना त्याच्यात काय दम असेल ना आता थोडस वाकडं बोलू का नाही नका नका याच्यात- जाऊ दे ये बाबा याच्यात- या चहा प्या शेवटचा चहा प्या हा, चला. चला या. आणि जे झालं ए, शांती, ते बरंच चहा काही ठेव. झालं. सत्यानाश केला चांगल्या घराचा तुमच्या लेकीनी. नाही, नाही, काही नाही. बाबा, मला नका दोष देऊ तुम्ही मला दोष देता बरं चहा ठेव शांती यायला